ही जर मिरची बघायला ही तेज किती आहे शायनिंग किती आहे शायनिंग एक नंबर आहे. तेल लावल्यागत चमकते. हो हो कसा आवाज येते कट्ट दिशा आवाज आहे. ज्यावेळेला सर तुम्ही केमिकल शेती केली होती त्यावर असा आवाज यायचा का हो मिरचीचा? नाही होते अशी चिंबून जायची. ही मूर्ती कशी काय बरं कटकट कसा आवाज येतो कट्ट याचा? दिशा आवाज आहे. त्याला काय स्प्रिंग बसवली का तुम्ही? नाही नाही त्याच्यामध्ये बघा की भरगच बियाणं कसं आहे आणि वजनदार आहे मिरची. वजनदार आहे मिरची कमीत कमी 10 ग्रॅम तर एक मिरची यायला पाहिजे. म्हणजे एक तोळ्याची एक मिरची आहे. एक बरोबर तोळ्याची आहे? एक मिरची. मार्केटला पण कशी जाणार आपली मिरची एक तोळ्याची एक तोळ्यावर मिरची. जाणार. तोळ्यावर जाणार मिरची. जे वैदिक मध्ये जर बघायला गेलो सर हा, तर लाग पण भरपूर लागतोय. होय तर एका फुटव्यात जर बघायला गेलो तर 4-4, 5 होय फुलांची संख्या आहे. होय. तर अगोदर ज्याला केमिकल शेती केली असेल सर त्याला समस्या काय यायच्या हो आपल्याला? 2 दिवस पाणी नसलं की त्याला ते एकदमच आकडून यायचं पुरा पाणी गळती व्हायची. का बरं? केमिकल जे आहे ते स्फोटक आहे. म्हणजे जमिनीत काय होतंय तिचं त्याला दहा ते- वाढवतंय. वैदिकनं काय केलं असेल हो? काय थंडावा वाटतं? आला हा? थंडावा आला जमिनीला आणि परत जमीन भुसभुशीत झाली. हा, मुळांची संख्या वाढली आणि मूळ झाड हा. बुडक्यामधनच भरगच व्हात आलाय. जे जमिनीपासून तिचा फुटवा आलेला आहे. फुटवा आलाय. बर रासायनिक मध्ये कसं होईल हा, कमीत कमी 1.5 फूट झाड वाढल्यानंतर त्याला ते भरग हे होईल. हा. आता हे बुडक्यामध्ये झाड यायचं म्हणजे तर त्याला जंगलात आल्यागत वाटतंय. कशात? असं जंगलात आल्यागत हा, वाटतं. वाटतंय. हा म्हणजे जमिनीपासून त्याला फुटवा दिलेला फुटवा आहे. धरलाय. म्हणजे उत्पादन जर वाढवायचं असेल तर साहेब ते- वरचा फुटवा घेऊन काय उपयोग काय आहे का? उपयोग नाही. बुंदा बघा की 2 महिन्याचा बुंदा हो बघा कसा बुंदा आहे. किती जाडच्या जाड बंद आहे. झाडचं झाड.